पुढील 3 ते 4 दिवस राज्यावर पावसाचं सावट कायम असणार आहे. मागील 24 तासांमध्ये विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि इतरही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर पुढील 24 तासांमध्ये देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. पाहुयात 18 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील आकाश सर्वसाधारणपणे ढगाळ राहून वातावरणात उष्णता तसेच उकाडा असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला नाहीये. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पाऊस सक्रिय असणार आहे. मागील 24 तासात मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहिला आहे. यापुढे देखील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर हा कायम असणार आहे. तर मुंबई आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या सर्वच जिल्ह्यांना पावसापासून काहीसा दिलासा मिळणार असून पुढील काही दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.